नमस्कार, आज आपण पाहूया एक महानगरपालिका कशी असावी हा CTVचा स्पेशल रिपोर्ट। राज्यात सध्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि लवकरच राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा देखील होईल। आपण चंद्रपूर महापालिकेचा विचार केला तर 2011 मध्ये चंद्रपूर नगर परिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले। चंद्रपूर महानगरपालिका ही आता अवघ्या 13 वर्षांची झाली आहे, म्हणजेच बाल्यावस्थेतून आता किशोरावस्थेत आपली महानगरपालिका आहे। परंतु विचार करा, एक महानगरपालिका जशी असायला हवी, ज्या आधुनिक सोयी सुविधांनी सज्ज असायला हवी, ती खरंच आहे का? महानगरपालिका म्हटलं की त्यामध्ये अनेक आधुनिक सोयी सुविधा समाविष्ट असतात। गुळगुळीत रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज, 24 तास स्वच्छ पिण्याचं पाणी, लहानांपासून वृद्धांपर्यंतच्या नागरिकांसाठी सुसज्ज पार्क, नियोजित पार्किंग, DP रस्ते, सुसज्ज स्मशानभूमी, मुख्य शहरापासून दूर असलेल्या भागात मिनी मार्केट, पादचारी रस्ते, अशा सुविधा ज्या नागरिकांचे जीवन सहज सुलभ होईल। परंतु चंद्रपुरात कोणत्याही भागात फेरफटका मारा, सुलभ सुविधा तर सोडाच, पण साध्या पिण्याच्या पाण्याची ही योग्य सोय नाही असेच आढळून येते। काही प्रभाग वगळता सामान्यांना त्यांचा साधा नगरसेवक कोण हे देखील ठाऊक नसते, कारण जिंकून आल्यानंतर नगरसेवक पुन्हा कधी नागरिकांच्या दारापर्यंत जातच नाही। ही वस्तुस्थिती आहे चंद्रपूरची। बरं, अजून एक म्हण आहे, कुटुंब प्रमुख जर शिस्तप्रिय आणि कडक शासन राबवणारा असेल तर संपूर्ण कुटुंबालाही आपोआप शिस्तीत राहण्याची सवय जडते। तसेच नगरसेवक हा त्याच्या प्रभागाचा प्रमुख नेता असतो। त्यांचे प्रमुख महापौर आणि त्यांच्या पुढे आमदार ही झाली राजकीय साखळी। परंतु महानगरपालिकेत महत्त्वाच्या पदावर काही अभ्यासू IAS अधिकारी देखील बसलेले असतात। त्यांच्या अधिकाराचा वापर करून, शासकीय आयुध वापरून ते शहरात नागरिकांना सर्व सुलभ सुविधा सहज उपलब्ध करून देऊ शकतात। मात्र त्यांच्याही उदासीनतेमुळे आज चंद्रपूर शहर भकास झाले आहे। गेले 3 वर्षे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हाताखाली हे शहर होते, परंतु इथले अधिकारी हे राजकीय नेत्यांच्या हातातले पुतळे असल्यासारखेच वागले आणि निघून गेले, असा थेट आरोप आता त्यांच्या माघारी जनता करत आहे। खरे तर शहराच्या आधुनिकीकरणासाठी, शहराच्या विकासासाठी महानगरपालिकेचे अधिकारी आपल्या अधिकारांची आयुध वापरून शहराचा चेहरा मोहरा बदलू शकतात। परंतु शहराचा चेहरा मोहरा बदलला, मात्र खराब खड्डेयुक्त रस्त्यांनी, म्हणायला अमृत असलं तरी पाण्याविना घरोघरी पडून असलेल्या नळांनी, शिवरेज पाईपलाईन, अंडरग्राउंड ड्रेनेज, 24 तास पिण्याचे पाणी, DP रोड, अशा अनेक योजना आजही फक्त कागदावरच आहेत। या कागदावरच्या योजनांना प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी चंद्रपूरकरांना हवा आता काम करणारा नगरसेवक, सक्षम महापौर आणि स्वच्छ अधिकारी। त्यामुळे आता तरी या निवडणुकीमध्ये चंद्रपूर शहरातील प्रत्येक प्रभागाला एक काम करणारा, नागरिकांच्या समस्या सोडवणारा नगरसेवक मिळणार का? प्रशासकीय योजना राबवणारे महापौर मिळणार का? हा प्रश्न नागरिकांना निर्माण झालेला आहे। मात्र या प्रश्नांची उत्तरं ही येणारी वेळच देऊ शकेल।